out of home media advertising. Out of home media advertising or out of home is advertising that reaches the consumers while they are outside their homes. Out of home media advertising is focus on marketing to consumers when they are on the go, the public places, in transit, waiting, and in specific commercial locations. OOH advertising formats fall into four main categories: billboards, street, road, highways, transit, and alternatives. आउट ऑफ बोल्ड ऍडव्हर्टायझिंग जे आहे तर कस्टमर जे आहे किंवा पर्सन बाहेर असताना, घराच्या बाहेर असताना त्याच्याशी कुठल्या मीडियम थ्रू ऍडव्हर्टाइज केलं जाईल किंवा त्या पर्सन पर्यंत कुठले प्रोडक्ट्स जे आहेत तर ते पोहोचले जातील, त्यासाठी जे ऍडव्हर्टायझिंग केलं जातं ते आउट ऑफ होम. त्याच्यामध्ये बिलबोर्ड्स, मग ट्रॅव्हलिंग करताना रस्त्यावर दिसणारे बिलबोर्ड्स असतील किंवा स्ट्रीटवर असणारे साईन्स आहेत, रोडवर काही होर्डिंग्स लावलेले असतात, एक्सेट्रा. फॅक्टर्स अफेक्टिंग आउट ऑफ होम. फर्स्ट आहे डिमांड फॉर आउट ऑफ होम. त्याच्यात हायर अडॉप्शन ऑफ डिजिटल अँड टेक्नॉलॉजी अँड ग्रेटर यूज ऑफ ट्रान्झिट मीडिया. त्याच्यात आउट ऑफ होम ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे तर त्याच्यात डिजिटल मीडियाचा खूप जास्त यूज केलाय किंवा डिजिटल टेक्नॉलॉजीचा. जसं की आपण डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, बोर्ड असतात काही दुकानाच्या बाहेर असतील किंवा रोडवर की ज्याच्यावर त्या ऍडव्हर्टाइजमेंट डिस्प्ले होत असतात कंटिन्युअसली. आणि ज्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर आता त्या ऑन डिमांड आहेत, त्याचा ग्रोथ रेट खूप चांगला आहे. त्याच्यानंतर आहे अनअवॉइडेबल मीडियम. ह्या ऍडव्हर्टाइजमेंट अनअवॉइडेबल आहेत, कारण तुम्हाला रस्त्यातून येताना जाताना त्या ऍडव्हर्टाइजमेंट दिसणारच आहेत. नेक्स्ट आहे इमर्जन्स ऑफ डिजिटल आउट ऑफ होम. इमर्जिंग मीडियम आहे, हे नवीन मीडियम आहे डिजिटल मीडियम. कारण जसं होल्डिंग्स असतील किंवा बिलबोर्ड्स डिस्प्ले केले जायचे तसे डिजिटल मीडियम मध्ये हे आणलं गेलं आणि हे इंटरनॅशनली पण ऍक्सेप्टेबल आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ आउट ऑफ होम मीडिया. पहिलं आहे पोस्टर अँड वॉल पेंटिंग. पोस्टर्स आपल्याला मार्केटमध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळतात, वॉल पेंट केल्या जातात. रुरल सेगमेंटमध्ये स्पेसिफिकली ह्या गोष्टीचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर होल्डिंग्स आपल्याला माहिती आहेत, ज्याला आपण बिलबोर्ड सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक साईन्स, याच्यामध्ये जे निऑन बोल्ट्स यूज केले जातात आणि त्याच्यावर तुम्हाला जसे न्यूज ची पट्टी फिरते, ठीक आहे, तसं त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या डिस्प्ले होताना दिसत असतात. किंवा मोठे बोर्ड सुद्धा असतात की त्याच्यावर टीव्हीवर जसं तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट बघता ऍज अ पोस्टर म्हणून तशा डिस्प्ले केल्या जातात. त्याच्यानंतर स्काय रायटिंग मध्ये जे एअर बलून्स असतात किंवा एअरप्लेन्स आहेत तर ते त्याच्यावर त्या प्रोडक्टची किंवा त्या कंपनीचं प्रिंटिंग असतं की जेणेकरून ते इझिली विजिबल होईल असे ते वर म्हणजे स्काय मध्ये सोडले जातात किंवा ते तसे टाय केले जातात. त्याच्यानंतर आहे सँडविच मॅन म्हणजे त्या पर्सननी ते कॅरेक्टर जे आहे तर ते प्ले केलेलं असतं आणि तो पर्सन सगळीकडे फिरत असतो किंवा त्याच्या गळ्यामध्ये त्या पर्टिक्युलर प्रोडक्टच्या ऍडव्हर्टाइजमेंटचा बोर्ड असतो, तर ते सँडविच मॅन. ट्रॅव्हलिंग डिस्प्ले मध्ये बसमध्ये
तुम्हाला बस किंवा ट्रक असतील, टॅक्सीज असतील, तर त्याच्यावर त्या कंपनीचं किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टचं प्रिंटिंग असलेलं दिसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्ट्रीट फर्निचर. स्ट्रीट फर्निचर मध्ये टेलिफोन बूथ जे आहेत, तर त्याच्या बाहेर टेलिफोन बूथला किंवा टेलिफोन बूथच्या भोवती ते फर्निचर किंवा फिक्स्चर जे आहे तर ते बनवलं जातं, जेणेकरून ते डिस्प्ले होईल किंवा चौकामध्ये असेल. आता हे प्रोबॅबली जर बघायला गेलं, ह्याचे एक्झाम्पल तुम्हाला USA किंवा UK मधली जास्त बघायला मिळतील. गुगल मध्ये सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल. किंवा बिल्डिंग मध्येच अशा पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन केलं जातं की ती बिल्डिंग कुठली आहे ते इझिली कळू शकतं. एखादा स्पोर्ट्स क्लब असेल तरी तो त्या पद्धतीने बिल्डअप केला जातो. त्याच्यानंतर ट्रान्झिट. ट्रान्झिट मध्ये आपण कारमध्ये, टॅक्सीमध्ये किंवा बसमध्ये, ट्रेनमध्ये जेव्हा ट्रॅव्हल करत असतो, तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट्स बघायला मिळतात. म्हणजे त्याच्यात चिकटवलेले असतात किंवा समोर जर एखादं इलेक्ट्रॉनिक मीडियम असेल तर त्याच्यावर डिस्प्ले होतात. त्याच्यानंतर आहे इमर्जिंग आउटडोअर मीडिया. पहिला आहे डिजिटल आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग. इट displayed on screen advertisers that rotate every 6 to 8 seconds. ती ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती प्रत्येक 6 ते 8 सेकंडनी काय करत असते, चेंज होत असते किंवा तो मेसेज काय होत असतो, मूव्ह होत असतो. नेक्स्ट आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ आउटडोअर. पहिला आहे बिल्ड ब्रँड. ब्रँड इमेज बिल्ड केली जाते. ऍडव्हर्टाइजमेंटमुळे ऑर्गनायझेशनची ब्रँड इमेज बिल्ड होतेच, कारण त्याच्या सेलसाठी, त्या प्रोडक्टच्या अवेअरनेससाठी त्याची हेल्प होते. त्याच्यानंतर डिमांड अटेन्शन सीक केलं जातं, डिमांड इन्क्रीज होते. त्याच्यानंतर रिचेस दी मॅसेस, नंबर ऑफ पीपल पर्यंत रीच होता येतं एकाच मीडियम थ्रू. त्याच्यानंतर टार्गेट दी नीच ऑडियन्स. जो नीच ऑडियन्स आहे त्याला टार्गेट करता येऊ शकतं ह्या मीडियममुळे. मग ह्याच्यामध्ये समजा स्पोर्ट्स रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा प्रोडक्ट असेल, किंवा आपण हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट जर बघितले तर ते नीच मार्केटिंग आहे. प्रत्येक जण ते प्रोडक्ट यूज करत नाही. जे हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा स्पोर्ट्स क्लब जॉईन करणारे आहेत, स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्ह असणारे पर्सन आहेत, तेच ते प्रोडक्ट परचेस करणार आहेत. त्याच्यानंतर आहे अचीव सस्टेन अवेअरनेस. 24/7 ते होल्डिंग्स असतील किंवा डिजिटल डिस्प्ले असतील तर ते सुरूच असणार आहेत. त्याच्यामुळे ते काय करणार आहेत, तर अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम 24/7 करणार आहेत. त्याच्यानंतर आहे क्रिएट्स मल्टिपल इफेक्ट. मल्टिपल इफेक्ट क्रिएट होणार आहे. एकतर अवेअरनेस क्रिएट होईल, त्याच्यानंतर सेल होणार आहे, एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे तर तो रिटेन होऊ शकणार आहे, कस्टमर लॉयल्टी इन्क्रीज होईल, प्रॉफिट मेकिंग आहे. त्याच्यानंतर रिपीट रिपीट रिपीट. हीच फंडामेंटल स्ट्रेंथ आहे. त्या ऍडव्हर्टाइजमेंट रिपीट केल्याशिवाय त्याचा जो इम्पॅक्ट आहे, रिमेंबरन्स आहे, तर तो लॉंग लास्टिंग राहणार आहे. त्याच्यानंतर शो दी वे. त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल आहे, फोनिक सिटी मॉल ऍट कुर्ला हॅज पुट होल्डिंग ऍट ऑल व्हेरियस ड्राईव्ह वे. आपण वाशीचा मॉल वगैरे पण कन्सिडर केला तरी सुद्धा तिकडचा मॉलच्या बाहेर जो ड्रायव्हिंग एरिया जे आहेत तर तिथे त्यांनी ते होल्डिंग्स पुट केलेले आहेत त्या ड्रायव्हिंग एरियामध्ये. म्हणजे जेणेकरून मॉलमध्ये एंटर करताना किंवा तिथून पास होताना
कुठले कुठले ब्रँड्स अवेलेबल आहेत तर त्याचा अंदाज येतो. त्याच्यानंतर आहे आउटडोर ऍडव्हर्टायझिंग कॅन बी व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह. कॉस्ट इफेक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती कम्पॅरेटिव्हली लो आहे. आणि रिटर्न्स जे आहेत तर ते हाय आहेत. आउटडोर मीडिया इज टीम प्लेअर इन मार्केटिंग मिक्स. टीम प्लेअर म्हणून वर्क करतं मार्केटिंग मिक्स मध्ये. आपण मार्केटिंग मिक्स साठी वेगवेगळे मीडियम जे चूज करतो, टेलिव्हिजन आहे, रेडिओ आहे, प्रिंट मीडिया आहे. तर तसंच आउटडोर ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा त्याचा एक चांगला रोल प्ले करत असतं. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेजेस जर बघायचे झाले तर त्याच्यात आहे ब्रीफ एक्सपोजर. ब्रीफली एक्सपोजर जे आहे तर ते त्याला मिळत नाही. ब्रीफ इन्फॉर्मेशन त्याच्यातून डिलिव्हर करता येत नाही. वेदर कंडिशन मध्ये आता समजा जर बिलबोर्ड असतील तर खूप जोराचा पाऊस पडला, गारा पडल्या किंवा रेनी सीझन असेल तर बिलबोर्ड्स काय होणार आहेत, तुटणार आहेत किंवा ते फाटून जातील. त्याच्यानंतर विजिबिलिटी इश्यूज, की अनेक बिलबोर्ड्स असतील किंवा त्याची जी प्लेस आहे, एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमुळे किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत तर त्यांच्यामुळे बिलबोर्ड्स व्हिजिबल होतीलच असं नाहीये. त्याच्यानंतर आहे स्टेशनरी मोड ऑफ ऍडव्हर्टायझिंग, की हा स्टेशनरी मोड आहे ऍडव्हर्टायझिंगचा, होर्डिंग, बिलबोर्ड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डज नॉट टार्गेट अ स्पेसिफिक मार्केट. स्पेसिफिक मार्केटला टार्गेट केलं जात नाही. कारण जर बसेसवर किंवा व्हेकल्सवर जर ती ऍडव्हर्टाइजमेंट प्रिंट केली जाते तर व्हेकल काय होणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे. मग ते त्या मार्केट पर्यंत पोहोचलेत की नाही. त्याच्यानंतर लिमिटेड इन्फॉर्मेशन त्याच्यावर असते. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन आहे इमर्जिंग मीडिया. Emergence of new media option means availability of new media in place of a long with the old media for advertising purpose. Such media may be treated as non-traditional advertising media, usually called satellite channels. In addition, special supplements of newspapers are useful for advertising. Progressive advertisers consider these new media options and use them for advertising purpose. New media options are rapidly developing in India in recent years. आता इमर्जिंग मीडिया म्हणजे नवीन ऍडव्हर्टाइजमेंट च्या पर्पजने त्याचे वे फाइंड आउट करणं. मग त्याच्यासाठी सॅटेलाइट चॅनल असेल किंवा नॉन ट्रेडिशनल वेने ऍडव्हर्टाइजमेंट करणं. जसं आउटडोर ऍडव्हर्टाइजमेंट हा एक इमर्जिंग मीडिया आहे. तर इमर्जिंग मीडिया म्हणजे थोडक्यात नवीन ऑप्शन ऍडव्हर्टाइजमेंट साठी शोधणं. आता त्याच्यातले एक्झिस्टिंग ऑप्शन आपण बघूया की ऑनलाईन मीडिया. ऑनलाईन मीडिया आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. वेबसाईट्स असतील किंवा सोशल मीडिया साइट्स आहेत तर त्याच्यावरून ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. त्याच्यानंतर आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑनलाईन मीडिया. त्याच्यात पहिला ऍडव्हान्टेज जो आहे की रिड्यूस कॉस्ट. कॉस्ट रिड्यूस केली जाते ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. त्याचं सर्क्युलेशन व्यवस्थित होऊ शकतं. मेजरेबल आहे की किती लोकांनी व्हिजिट दिली आहे साईटला किंवा किती लोकांनी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली आहे हे आपल्याला अनालाइज करता येऊ शकतं. त्याच्यानंतर ब्रँड एंगेजमेंट. त्या स्पेसिफिक ब्रँड च्या रिलेटेड माउथ पब्लिसिटी असेल किंवा ब्रँड अवेअरनेस आहे तर तो क्रिएट केला जाऊ शकतो. एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे तर तो ब्रँड लॉयल कस्टमर म्हणून कन्वर्ट होणार आहे. त्याच्यानंतर आहे डेमोग्राफिक टार्गेटिंग. तुम्ही ज्या
टार्गेटेड कन्झ्युमर पर्यंत ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला पोहोचवायची. आता स्पेसिफिकली इंटरनेट ऍडव्हर्टाइजमेंट जर करायची असेल तर ती 16 to 30 एज ग्रुप जो आहे, यंग एज ग्रुप, तर तो आपण कन्सिडर करतो ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. आणि जिओग्राफिकल एरिया जरी बघायला गेलं तरी आता समजा आपल्याकडे इन्स्टा फोगो सारख्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत किंवा होम डिलिव्हरीचे एखाद्या रेस्टॉरंटचे ऍडव्हर्टाइजमेंट असेल त्याच्यात स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर रिअल टाइम रिझल्ट. रिअल टाइम रिझल्ट मध्ये तुम्हाला अनालाइज करता येतं की तुम्हाला इंटरनेट मीडियम थ्रू किंवा ऑनलाईन मीडियम थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट करून किती दिवस झाले, त्या वीक मध्ये तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळालाय, त्या महिन्याभरामध्ये रिस्पॉन्स कसा मिळालाय. त्याच्यानंतर आहे इझिली रिफाईन युअर स्ट्रॅटेजी. तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत तर त्या इझिली अपग्रेड करू शकता, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता ऍज पर सजेशन्स, रिक्वायरमेंट किंवा अंडरस्टँडिंग युअर कस्टमर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लॉंग टर्म एक्सपोजर. लॉंग टर्म एक्सपोजर आहे ऑनलाईन मीडियाला, कारण आपण आता बरेचसे मीडियम जे आहेत तर ते ऑनलाईनच यूज केले जातात. अगदी न्यूजपेपर जरी वाचायचं झालं तरी बरेच लोक ऑनलाईन रीड करतात. त्याच्यानंतर प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन, डिटेल प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन पण दिली जाऊ शकते. त्याच्यामध्ये एखादी लिंक प्रोव्हाइड केली जाऊ शकते. त्याच्यानंतर आहे लेस इंट्रुसिव्ह. इंटरफेरन्स जो आहे तर तो लेस आहे त्याच्यामध्ये, डायरेक्ट मेलिंग पेक्षा सुद्धा. त्याच्यानंतर आहे होल्ड देअर अटेन्शन. जर एखादी ऍडव्हर्टाइजमेंट जर ते बघत असतील तर त्यांचं कम्प्लीट अटेन्शन त्या आर्टिकलवर किंवा त्या ऑनलाईन आलेल्या पॅम्पलेटवर असतं. त्याच्यानंतर आहे डिसएडव्हान्टेजेस बघायचं झालं तर स्लो इंटरनेट कनेक्शन. स्लो इंटरनेट कनेक्शन असेल तर कस्टमर जो आहे तर तो ती इमेज असेल, ती लिंक असेल तर ती यूज करायला त्यांना डिफिकल्टी फेस करायला लागेल. त्याच्यानंतर आहे टू टच. सेल्समन आर स्टार्टेड टू गॅरंटी दी पॉसिबिलिटी ऑफ रिटर्निंग दी प्रोडक्ट. ई कॉमर्स जर आहे तर त्याच्या वेबसाईट जर बघितल्या असेल तर रिटर्न पॉलिसी ज्या आहेत त्यांच्या गॅरंटी पिरियड आहे त्यांचा की 30 days रिटर्न पॉलिसी, पण त्याच्यामध्ये पण अनेक प्रॉब्लेम आपण फेस करताना बघतो. त्याच्यानंतर पेमेंटचे प्रॉब्लेम आहेत, इलेक्ट्रॉनिक मेथड यूज करावी लागते. त्याच्यानंतर लॅक ऑफ ट्रस्ट ऑफ दी युजर्स. लॅक ऑफ ट्रस्ट बिल्ड होतो कारण व्हर्च्युअल प्रमोशन्स आहेत. त्याच्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरी सिस्टीम जी आहे तर त्याच्यात 100% गॅरंटी नाहीये की जे आपण प्रोडक्ट परचेस केलंय तर तेच आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण ते जर फॉल्टी असेल तर ते रिफंडला पण प्रॉब्लेम येतात. हा पण डिसएडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर मोबाईल जर मीडियम बघायचं झालं तर मोबाईलवर येणाऱ्या ऍडव्हर्टाइजमेंट, मग तुम्हाला येणारे SMS असतील, मोबाईल अलर्ट आहेत, मोबाईल गेम्स असतील, MMS असतील, तर हे सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंटचे मीडियम आहेत. त्याच्यात ऍडव्हान्टेजेस जर बघायचे झाले तर पहिलं आहे लार्ज ऑडियन्स. लार्ज ऑडियन्स पर्यंत ऍट अ सेम टाइम रिच आउट होता येतं. त्याच्यानंतर आहे लोअर क्लिक रेट, की मोबाईल ऍडव्हर्टाइजमेंट बघताना आपण त्याच्यात त्या स्किप दरवेळी तुम्हाला करता येत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एखादं ऍप्लिकेशन यूज करत असाल, समजा हॉटस्टार असेल किंवा वूट असेल, तर ते ऍप्लिकेशन यूज करताना त्याच्यात ऍडव्हर्टाइजमेंट्स येतात. तुम्हाला स्किप हा ऑप्शन लगेच येत नाही, तो आफ्टर 5 seconds किंवा 30 seconds येतो. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला ती ऍडव्हर्टाइजमेंट बघायलाच लागते. त्याच्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्हनेस आहे, एनी टाइम एनीवेअर सर्व्हिस आहे, अर्थात ऑनलाईन असल्यामुळे आणि मोबाईलवर असल्यामुळे त्याला मोबिलिटी हाय आहे. इन्स्टंट रिस्पॉन्स आहे, त्याच्यात लिंक्स दिलेल्या असतात की समजा ऑनलाईन
साईटची ऍडव्हर्टाइजमेंट असेल एखादी अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारखी, आणि त्याच्यावर तुम्ही क्लिक करून लगेच ते प्रॉडक्ट परचेस करू शकता. क्विक रिस्पॉन्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे बेटर रिलेशनशिप विथ कस्टमर. त्यांच्या क्वेश्चन आन्सर आहेत तर ते रिझॉल्व्ह केले जातात इझिली. त्याच्यामुळे त्यांच्यात पण रिलेशनशिप बिल्ड होतं. त्याच्यानंतर आहे डिसएडव्हान्टेजेस मोबाईल ऍडव्हर्टायझिंग बघितलं तर लेसर मोबाईल साईट्स आहेत. ई कॉमर्स साईट कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. त्याच्यानंतर स्लो डेटा ट्रान्सफर, वायफाय कनेक्शन किंवा मोबाईल नेटवर्क कनेक्शन जे आहे तर त्याचा स्पीड स्लो असेल तर डेटा लोड होत नाही. त्याच्यानंतर नॉट युजर फ्रेंडली, प्रत्येकालाच ती सिस्टीम जी आहे किंवा ते ऍप्लिकेशन यूज करता येतीलच असं नाहीये. प्रायव्हसी इश्यूज आहेत. वेगवेगळे ऍप्लिकेशन तुमच्याकडून बऱ्याच इन्फॉर्मेशन जी आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात. तुमचा ईमेल आयडी असेल, बर्थ डेट आहे, त्याच्यानंतर तुमचा फोन नंबर आहे. त्याच्यानंतर नेव्हिगेशन नॉट ॲज कन्व्हिनियंट ॲज लॅपटॉप मध्ये जसं डिटेल नेव्हिगेशन आपल्याला बघायला मिळतं तसं त्याच्यात टचस्क्रीन मध्ये मोबाईलमध्ये आपल्याला यूज करता येत नाही. त्याच्यानंतर डिफरंट स्टँडर्ड्स ऑफ डिव्हायसेस, प्रत्येक डिव्हाइसला ते सपोर्ट करतं असं नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा इश्यूज होऊ शकतात कारण त्यांनी तसं ते बनवलं असतील वेबसाईट किंवा ऍडव्हर्टायझिंग. नेक्स्ट आहे गेमिंग. आता गेमिंग थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट कसं केलं जातं तर एकतर जे गेम्स सुरू असतात त्याच्यात स्पॉन्सरशिप केली जाते. त्याच्या गेमचे जे स्क्रीन्स असतात त्याच्यावर ऍडव्हर्टाइजमेंट डिस्प्ले केल्या जातात. त्या गेम मध्ये होर्डिंग्स असतात, ठीक आहे, किंवा म्हणजे क्रिकेट किंवा फुटबॉल जर कन्सिडर केलं तर त्यांच्या जर्सीवर प्रिंटेड फॉर्म मध्ये ते लोगो असतात. वेगवेगळे मीडियम आहेत गेम मध्ये पण ऍडव्हर्टाइजमेंटचे. तर आता 3 टाइप्स आहेत ह्याच्यामध्ये. स्टॅटिक इन गेम ऍडव्हर्टायझिंग बघायचं झालं तर जसं आता म्हटलं की क्रिकेट असेल किंवा फुटबॉल असेल, हॉकी असेल तर त्यांना स्पॉन्सरशिप केली जाते. त्यांना त्या कंपन्यांचे लोगो जे आहेत तर ते त्यांच्या जर्सीवर असतात. तिथे ते त्यांच्या प्रॉडक्टचे होल्डिंग लावतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डायनॅमिक इन गेम ऍडव्हर्टायझिंग. डायनॅमिक इन गेम ऍडव्हर्टायझिंग बघायचं झालं तर त्याच्यात आहे की जसं बिलबोर्ड असतात तसं डिजिटल डिस्प्ले सुद्धा असतात की जिथे त्या ऍडव्हर्टाइजमेंट फ्लॅश होत असतात, ठीक आहे, गेम सुरू असताना. लाईव्ह गेम मधलं सांगते आहे. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट इन ऑनलाईन गेम्स ओनली फ्रीमियम अँड फ्री टू प्ले. ऑनलाईन गेम खेळताना सुद्धा मध्येच ऍडव्हर्टाइजमेंट जे येतात, जसं तुम्ही एखादं ऍप्लिकेशन बघत असता त्याच्यामध्ये जशा ऍडव्हर्टाइजमेंट येतात तशा ऑनलाईन गेम सुरू असताना ऍडव्हर्टाइजमेंट येतात. असे 3 टाइप्स आहेत आता गेम ऍडव्हर्टाइजमेंटचे. त्याच्यानंतर आहे इन फ्लाइट ऍडव्हर्टाइजमेंट. इन फ्लाइट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये फ्लाइट मध्ये काही पॅम्पलेट्स किंवा मॅगझिन्स प्रोव्हाइड केले जातात. फ्लायर्स असतात, काही ब्रॉचर्स असतात, तर त्याच्यात थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट केलं जातं. त्याच्यानंतर आहे इन स्टोअर ऍडव्हर्टाइजमेंट. इन स्टोअर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये स्टोअर मध्ये डिस्प्ले केलेले असतात प्रोडक्ट किंवा स्टोअर मध्येच काही बॅनर असतील किंवा प्रिंटेड फॉर्म मध्ये किंवा एखादं पिक्चरायझेशन असतं की जेणेकरून किंवा कॅशियरच्या इथे सुद्धा काही कंपनीचे ऍडव्हर्टाइजमेंट करता येतील असे प्रोडक्ट किंवा तसा छोटासा का होईना बोर्ड डिस्प्ले केलेला असतो. म्हणजे हे इन स्टोअर ऍडव्हर्टाइजमेंटचा पार्ट झाला. त्याच्यानंतर आहे इंटरॅक्टिव्ह मीडिया. इंटरॅक्टिव्ह मीडिया इज दी
integration of digital media, including combination of electronic text, graphic, moving images, and sound into a structured digital computerized environment that allows people to interact with the data for appropriate purposes. इंटरॅक्शन करता येतं आता ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर जसं मगाशी म्हटलं की एखादी ऑनलाईन साईटची ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर त्या साईटला तुम्ही इझिली व्हिजिट करू शकता. ती साईट तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मध्ये आली किंवा एखादं ऍप्लिकेशन यूज करताना त्याच्यामध्ये तुम्हाला आले तर त्या साईटवर जाऊन तुम्हाला तुमचे जर डाऊट्स असतील किंवा वेबसाईट असेल एखादी तर तुम्ही चॅट करू शकता. तुम्हाला त्या चॅटिंगचा इन्स्टंट रिप्लाय येत असतात. त्याच्यानंतर ऑनलाईन गेम जे आहेत तर ते तुम्ही खेळू शकता. आता बरेचसे ऍप्लिकेशन यूज करताना तुम्हाला ऑनलाईन गेमिंगचे पण बरेच ऍडव्हर्टाइजमेंट बघायला मिळतात की ज्या पेड पण असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन जो आहे तर तो मीडिया स्ट्रॅटेजी आहे. मीडिया स्ट्रॅटेजी is a plan of action that helps businesses reach their target audience, and by reaching their target audience they improve their overall conversion rate. मीडिया स्ट्रॅटेजी जी आहे की ती स्ट्रॅटेजी म्हटलं की प्लॅन ऑफ ऍक्शन. आता मीडिया तुम्ही कुठला सिलेक्ट करताय, मल्टिपल मीडिया सिलेक्ट करताय का, त्याचा रीच किती असणार आहे. तर जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करताय, मार्केटिंग करताय तर त्याच्यासाठी मीडिया हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण त्या मीडियम थ्रू तुम्ही तुमच्या प्रॉडक्टला, तुमच्या कंपनीला रिप्रेझेंट करणार आहात. मग त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजीज यूज केल्या गेल्या पाहिजेत. द नीड फॉर अ मीडिया स्ट्रॅटेजी. A media methodology is guide that build up the parameters and standard procedure on which judge or our arrangements and purchases. मीडिया स्ट्रॅटेजी जे आहे ते पॅरामीटर्स आणि स्टँडर्ड प्रोसिजर गाईड करतं आणि बिल्डअप करतं. जसं की आपण टेलिव्हिजन हे मीडिया कन्सिडर केलं तर त्याचा स्कोप जो आहे, त्याचा रीच जो आहे तर तो ह्यूज रीच आहे. पण ऑन अदर हँड साइड आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं तर ती सुद्धा हाय इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस कन्सिडर करून मग आपल्याला मीडिया जे आहे तर ते सिलेक्ट करावं लागतं अकॉर्डिंग टू युअर टार्गेटेड ऑडियन्स आणि अकॉर्डिंग टू युअर टार्गेटेड मार्केट. आता मार्केटमुळे पण मीडिया सिलेक्शनवर परिणाम होऊ शकतो. कारण रुरल सेगमेंट आहे, सेमी अर्बन आहे, अर्बन सेगमेंट आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते मीडिया सिलेक्ट करावे लागतात. आता जर काही पॉइंट्स बघायचे झाले नीड ऑफ मीडियाचे तर इफेक्टिव्ह बजेट युटिलायझेशन ही नीड आहे मीडिया स्ट्रॅटेजी सिलेक्ट करताना. त्याच्यानंतर अप्रोप्रिएट मीडिया सिलेक्शन, सिलेक्टिंग मीडिया मिक्स आहे किंवा एक्सपेक्टेड रिझल्ट और आउटकम जे आहे तर ते मिळायला हवेत. ते मीडिया यूज केल्यानंतर सेल इन्क्रीज झाला पाहिजे. त्याच्यानंतर आहे सिच्युएशन अनालिसिस फॉर मीडिया स्ट्रॅटेजी अँड इट्स कंपोनंट. त्याच्यात पहिलं आहे प्रॉडक्ट कन्झ्युमर इंटरॅक्शन. प्रॉडक्ट कन्झ्युमर इंटरॅक्शन मध्ये एखादा सोर्स जो आहे तर तो डिरेक्टली कन्झ्युमरशी इंटरॅक्ट करतो. मग त्याच्यामध्ये टेलिव्हिजन आला किंवा रेडिओ आला किंवा डायरेक्ट मार्केटिंग मेथड जे आहेत तर ते आपण ह्याच्यात कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर आणि ह्या सगळ्या डेटामधून आपण डेटा कलेक्ट करू, सगळ्या प्रोसेस मधून आपण डेटा कलेक्ट करू शकतो. सर्वे बेस जे आहे म्हणजे प्रोडक्ट आणि कन्झ्युमर इंटरॅक्शन, की ते प्रोडक्ट यूज केल्यानंतर त्यांची रिएक्शन काय होती, त्यांना ते प्रोडक्ट आवडलं की नाही, असा डेटा कलेक्ट केला जातो. त्याच्यानंतर आहे रिटेल ऑफ टेक डेटा. त्या वेगवेगळे रिटेलर्स जे आहेत किंवा आउटलेट्स आहेत त्या स्पेसिफिक कंपनीचे किंवा आता इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असतील तर प्रत्येक कंपनी जी आहे की ती इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे तर ती काही प्रत्येकाच्या घरी जाऊन बघणार आहे का की तुम्ही कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट यूज करताय.
तर नाही, मग ते काय करणार, रिटेलर कडून डेटा कलेक्ट करतात की या महिन्यामध्ये किंवा ह्या वर्षभरामध्ये कुठल्या ब्रँडचं प्रोडक्ट सेल आउट झालंय, कुठला सेल जास्त झालाय, ठीक आहे, किंवा कुठल्या प्रोडक्टसाठी जास्त डिमांड आहे. मग त्याच्यामध्ये रेफ्रिजरेटर आला, टेलिव्हिजन सेट आला, वॉशिंग मशीन आली, ओव्हन आले. त्याच्यानंतर आहे युसेज अँड ॲटिट्यूड स्टडीज. युसेज अँड ॲटिट्यूड स्टडीमध्ये कन्झ्युमरचा युसेज काय आहे, त्या प्रोडक्टकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे आणि त्यांचा ॲटिट्यूड कसा आहे तसे प्रोडक्ट यूज करण्यामागचा. तर रुरल सेगमेंटमध्ये गेलात आणि रुरल सेगमेंटमध्ये ब्युटी प्रोडक्ट्स किंवा हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट्स जर सेल आउट करायला गेलात तर त्यांचा ॲटिट्यूड कम्प्लिटली डिफरंट असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हाऊस होल्ड पॅनल डेटा. हाऊस होल्ड पॅनल डेटामध्ये एखाद्या घरामध्ये त्या स्पेसिफिक गोष्टी, म्हणजे आता FMCG रिलेटेड प्रोडक्ट जर बघायला गेलं तर त्या गोष्टी किती एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या घरामध्ये वापरल्या जातात. आता टूथपेस्ट असेल किंवा ग्रोसरीज आहेत, तर त्या किती किती किलो किंवा किती ग्रॅम मध्ये, आता दर महिन्याला काही ना काहीतरी लागणारच आहे. ठीक आहे. तर मग त्यांना स्पेसिफिक ब्रँडची टेस्ट आवडली तर ते तो ब्रँड जो आहे तर तो रिपिटेटिव्हली परचेस करणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामधलं एक छोटस एक्झाम्पल सांगते की टूथपेस्ट, तर टूथपेस्ट दर महिन्याला म्हणा तर ती लागणारच आहे नवीन. ठीक आहे. तर त्या कंपन्या काय करतात की टूथपेस्ट आपण जेवढी क्वांटिटीमध्ये टूथपेस्ट जी येते तर त्याचं सर्कल जे आहे म्हणजे त्याची क्वांटिटी त्यांनी इन्क्रीज केली त्या प्रोडक्टच्या शेपमध्ये चेंजेस करून, की जेणेकरून ते प्रोडक्ट जास्त यूज केलं जाईल. म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला 30 दिवस यूज करायला मिळत होतं, म्हणजे ती ट्यूब सारखी असते. ठीक आहे. तर त्या ट्यूब मधून समजा तुम्ही ब्रश वरती टूथपेस्ट जेव्हा घेता तर ती समजा काहीतरी 2 ग्रॅम येत असेल तर ती त्यांनी त्याची साईज जी आहे तर ती इन्क्रीज केली, की जेणेकरून त्याच्यातून येणारे जे प्रोडक्ट आहे तर ते 2.5 ग्रॅम येईल आणि त्याच्यामुळे तुमची टूथपेस्ट लवकर संपेल. ठीक आहे. आणि त्यांचा सेल जास्त होईल. अशी स्ट्रॅटेजी पण यूज केली जाते हाऊस होल्ड पॅनल डेटामध्ये. त्याच्यानंतर आहे ब्रँड ट्रॅक्स, की कुठल्या पद्धतीचे ब्रँड प्रेफर केले जातात. त्याच्यानंतर आहे प्रोडक्ट लिंकेज डेटा. प्रोडक्ट लिंकेज डेटामध्ये पेनिट्रेशन अँड फ्रिक्वेन्सी और इंटेन्सिटी ऑफ युसेज ऑफ कन्झम्पशन, की फ्रिक्वेन्सी किती आहे ते स्पेसिफिक प्रोडक्ट अवेल करण्याची किंवा त्याची इंटेन्सिटी किती आहे, त्याचा यूज किती कसा आणि किती वेळा केला जातोय. त्याच्यानंतर आहे कन्झ्युमर मीडिया इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मीडियम थ्रू कन्झ्युमर त्या प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो किंवा प्रोडक्ट ऑर्डर करतो. काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर त्या विचारल्या जातात. ही इंटरॅक्शन झालं. त्याच्यानंतर आहे स्टेप्स इन फॉर्म्युलेटिंग मीडिया स्ट्रॅटेजी. पहिली स्टेप जी आहे तर डिफायनिंग दी टार्गेट ग्रुप. टार्गेट ग्रुप डेफिनेशन म्हणजे काय, की हू, तुमचा कन्झ्युमर कोण आहे. त्याच्यानंतर मार्केट प्रायोरिटायझेशन, त्याच्यामध्ये वेअर, ठीक आहे, कुठलं मार्केट तुम्हाला फोकस करायचंय. मीडिया वेट, हाऊ मच, कुठल्या मीडियाला किती वेटेज आहे, त्याचा रीच किती असणार आहे. मीडिया मिक्स, व्हॉट, कुठले मीडिया सिलेक्ट करणार आहात. स्केड्युलिंग, वेन, की कधी डिस्प्ले झाल्या पाहिजेत ऍडव्हर्टाइजमेंट. आणि टार्गेट ग्रुप डेफिनेशन जर बघायचं झालं तर whom among the masses would we want to reach with the communication. आता
असा कुठला मीडियम असा कुठला ग्रुप आहे की ज्याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं. त्या टार्गेटेड ग्रुपमध्ये तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यात एज आहे, जेंडर बायफर्केशन आहे, त्याच्यानंतर चिल्ड्रन आहेत. तर हे तुमचे टार्गेटेड कस्टमर आहेत, टार्गेटेड ऑडियन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट जो आहे तर तो आहे मार्केट प्रायोरिटायझेशन. मार्केट त्याच्यामध्ये मार्केटमध्ये पोहोचण्यासाठी किंवा मार्केटमधल्या कंझ्युमरची नीड समजून घेतली पाहिजे. त्या मार्केटमध्ये ग्रोथ रेट काय आहे त्या प्रोडक्टचा, त्याच्यामध्ये कॉम्पिटिटर्स किती आहेत, कॉन्ट्रीब्युशन किती आहे त्या मार्केटचं, तिथले कस्टमर ब्रँड ऍग्रेसिव्ह आहेत का. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मीडिया वेट. मीडिया वेट मध्ये त्या स्पेसिफिक मार्केटमध्ये किंवा त्या स्पेसिफिक कन्झ्युमरला कुठल्या पद्धतीने अप्रोच केलं किंवा कुठल्या मीडियम यूज केल्यानंतर त्यांच्यापर्यंत तो मेसेज व्यवस्थित पोहोचेल. आता रुरल सेगमेंट बघितला तर प्रिंट मीडिया आहे किंवा टेलिव्हिजन आहे, तर ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट म्हणजे ह्या व्हेरियस मीडियम पैकी कुठला मीडियमचा इम्पॅक्ट त्यांच्यावर जास्त होतो. त्याच्यानंतर आहे मीडिया मिक्स. मीडिया मिक्स मध्ये आपण मल्टिपल व्हेइकल्स जे आहेत, मल्टिपल मीडियम्स जे आहेत तर ते यूज करतो. म्हणजे एकच मीडिया सिलेक्ट करत नाही आपण कधीही मार्केटिंग किंवा ऍडव्हर्टायझिंग करताना. फक्त टेलिव्हिजनवरच ऍड दाखवल्या जातात असं कधीच होत नाही. टेलिव्हिजन असेल, पेपर, न्यूजपेपर आहेत, मॅगझिन्स आहेत, बिलबोर्ड्स आहेत, हे असे मल्टिपल मीडियम जे आहेत तर ते सिलेक्ट केले जातात. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे स्केड्युलिंग. स्केड्युलिंग मध्ये समजा आता न्यूजपेपर मध्ये ऍड द्यायची ठरवली तर न्यूजपेपर मध्ये ऍड कुठल्या दिवशी आली पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त लोक बघतील, तर ती संडेला असेल किंवा एखाद्या नॅशनल हॉलिडेला, की जेव्हा न्यूजपेपर प्रत्येकाच्या म्हणजे जो परचेस करणार आहे तो परचेस करणारच आहे, नेहमीचा वाचणारा जो रीडर आहे तर तो न्यूजपेपर परचेस करणारच आहे. पण तो व्यवस्थित त्या न्यूज किंवा ते आर्टिकल रीड करू शकेल. त्याच्यामुळे स्केड्युलिंग जे आहे तर ते प्रॉपर केलं गेलं पाहिजे. किंवा टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंट बघितली तर ती प्राईम टाइम मध्ये दाखवली गेली पाहिजे. किंवा बजेट जर कमी असेल आणि हाऊस होल्ड रिलेटेड प्रोडक्ट असेल तर दुपारच्या वेळेत हाऊसवाईफ टेलिव्हिजन सेट समोर असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रोल सुटेबिलिटी फॉर द मीडियम. त्याच्यामध्ये डेलीज की रोल सुटेबिलिटी मध्ये डेलीज की रोजच्या रोज जे मीडियम यूज केलं जातं त्याच्यामधून ऍडव्हर्टाइजमेंट करणं. मगाशी आता जे स्केड्युलिंगचं एक्झाम्पल दिलं ते एक्झाम्पल पण इथे आहे की नॅशनल हॉलिडे किंवा संडे एडिटोरियल्स मध्ये तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट देणं. त्याचा ऍडव्हान्टेज जर बघायचं झालं तर क्विक रीच बिल्डअप आहे, जास्तीत जास्त रीच होतो. डेली ऑप्शन जर कन्सिडर केला असेल तर. त्याच्यानंतर लोकल एम्फसाइजेस, लोकल मीडियम आहे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी अँड कंट्रोल, तुम्हाला इझिली त्याच्यावर कंट्रोल करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये चेंजेस करता येऊ शकतात 11th hourला. इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्याच्यामध्ये आर्टिकल पण तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर क्रेडिबल आहे, कारण दी पॉवर ऑफ प्रिंटर वर्ल्ड, पीपल बिलीव्ह ऑल दी न्यूज दे रीड इन न्यूजपेपर. त्यांनी जो रीडर आहे तर त्याचा एक माइंडसेट असतो की आपण ज्या न्यूज रीड करतोय तर त्या सगळ्याच खऱ्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला क्रेडिबिलिटी आहे न्यूजपेपर ऍडव्हर्टाइजमेंटला. त्याच्यानंतर आहे लो लीड टाइम. जर 11th hourला चेंजेस करायचे असतील तर त्याच्यामध्ये चेंजेस करता येऊ शकतात आणि दर 2-3 दिवसाच्या पिरियडने तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा देऊ शकता. त्याच्यानंतर आहे टार्गेटेड कस्टमर जे आहेत तर त्यांचा जो रीच आहे तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट देऊ शकता. तर जसं चिल्ड्रन साठी जरी सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट करायचे असतील तर एखाद्या न्यूजपेपरचं
सप्लिमेंट असते, तर त्याच्या म्हणजे लहान मुलांसाठी असते, तर त्याच्यामध्ये पण ऍडव्हर्टाइजमेंट देता येतात. किंवा यंग पीपल साठी जर द्यायचं असेल तर त्यांच्यासाठीचा जो कॉलम आहे, त्यांचे जे पेजेस आहेत, तर तिथे पण ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या जातात. आता त्याचे ड्रॉबॅक्स बघितले तर प्रिंटिंग क्वालिटी जी आहे तर ती पुअर असते न्यूजपेपरची. त्याच्यानंतर कॉस्ट इफिशियंट फॉर नॅशनल कॅम्पेन, कॉस्ट इनइफिशियंट फॉर नॅशनल कॅम्पेन. जर कम्प्लीट नेशन मध्ये जर तुम्ही टार्गेट करत असाल तर ते ह्या वेने करणं इनइफिशियंट वे आहे. त्याच्यानंतर आहे लो पास अलॉंग रिटेन्शन, कारण डेली न्यूजपेपरचं जो लाईफ आहे तर ती 1 डे आहे हार्डली. आजचा पेपर उद्या कोणीच वाचणार नाहीये. त्याच्यानंतर लिटरसी गॅप, ज्यांना लिहिता वाचता येतं तीच लोक ऍडव्हर्टाइजमेंट किंवा त्या आर्टिकल रीड करू शकणार आहेत. त्याच्यानंतर आहे इनएबिलिटी टू सेगमेंट, त्याच्यामध्ये मल्टिपल ऍडव्हर्टाइजमेंट असतात ऑलरेडी, त्याच्यामुळे सेगमेंट करणं त्याच्यात की एखाद्या प्रॉडक्ट बद्दल की ते युथ साठी आहे, विमेन साठी आहे की किड्स साठी आहे. त्याच्यानंतर आहे एक्सपोजर वर्सेस रीच, की न्यूजपेपरचा खप किती होतो. तर समजा 100 पैकी 60 घरांमध्ये न्यूजपेपर परचेस केला जातो, पण ऍक्च्युअल रीच किती आहे, ती ऍडव्हर्टाइजमेंट किती लोकांनी वाचली आहे, तुमचे टार्गेटेड कस्टमर कोण आहेत, ह्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे. मॅगझिन जर कन्सिडर केले तर ऍडव्हान्टेजेस आहेत की प्रोडक्शन क्वालिटी मॅगझिनची चांगली असते, चांगल्या क्वालिटीचा पेपर यूज केलेला असतो, कलर कॉम्बिनेशन किंवा आर्टचा विचार केलेला असतो त्याच्यात. लॉंग शेल्फ लाईफ आहे, मॅगझिन्स कोणी एका दिवसामध्ये फेकून देत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ऍक्टिव्ह नॉट पॅसिव्ह, त्याच्यामध्ये रीडर्स जास्त इंटरेस्ट घेऊन रीड करतात, कारण त्याच्यामध्ये जास्त डिटेल इन्फॉर्मेशन असते, कलर पिक्चर्स असतात आणि ते कन्झ्युमरला इझिली अट्रॅक्ट करू शकतात. नेक्स्ट आहे मीडियम इज दी मेसेज. मेसेज हे मीडियम आहे की जे त्याच्यात प्रिंट केलंय, तर त्याच्यातून त्यांना जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळते, त्या ब्रँड बद्दल अवेअर होतात, प्रोडक्ट कसं यूज करायचं ते पण त्याच्यात दिलेलं असतं. नीच टार्गेटिंग और सिलेक्टिव्हिटी, नीच मार्केटसाठी किंवा नीच टार्गेटसाठी हे मीडियम खूप चांगलं आहे. जसं फायनान्शियल रिलेटेड असेल तर फायनान्स रिलेटेड मॅगझिन्स मध्ये जर ती ऍडव्हर्टाइजमेंट दिली तर ती तुमचे स्पेसिफिक आणि नीच कस्टमर पर्यंत पोहोचेल. ड्रॉबॅक्स बघितले तर नॉट मास रिच बिल्डर्स, की सगळेच लोक मॅगझिन्स परचेस करत नाहीत, त्याच्यामुळे मास रिच नाहीये, स्लो बर्न आहे, की डेली न्यूजपेपर डेली सेल तरी होतो. मॅगझिन्स जे आहेत तर ते मंथली, इयरली किंवा क्वार्टरली असतात, तर त्याच्यासाठी तेवढा टाइम स्पॅन जातो. त्याच्यानंतर इनॅबिलिटी टू लोकलाइज, की स्पेसिफिक रिजन साठी तो लिमिटेड राहत नाही. त्याच्यानंतर लॉंग लीड टाइम, की जसं म्हटलं की मंथ किंवा क्वार्टर, इयर, हा जो पिरियड आहे तर तोपर्यंत ते मॅगझिन सेल आउट होण्याचा पिरियड असतो, की तोपर्यंत ते मॅगझिन सेल आउट होऊ शकतात. तर हा पिरियड पण मोठा आहे, त्याच्यामुळे त्याची इफेक्टिव्हिटी जी आहे किंवा एक्सपेक्टेड रिझल्ट आहेत तर ते इझिली मिळणार नाहीत. टेलिव्हिजन जर बघायचं झालं तर ऍडव्हान्टेजेस आहे, ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्ट आहे, मास रिच आहे टेलिव्हिजनचा, नॅशनल, लोकल आणि नीच कव्हरेज होऊ शकतं टेलिव्हिजनमुळे. लोकल साठी आपण लोकल चॅनल्स यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे,
कॉस्ट इफिशियंट आहे, की जितकी कॉस्ट त्याच्यात इन्व्हेस्ट केली जाते तर तितकी इफेक्टिव्हिटी बघायला मिळते. ड्रॉबॅक बघायला गेले तर पहिलं आहे हाय टोटल कॉस्ट. त्याच्यानंतर आहे क्लटर, की नंबर ऑफ कंपनीचे ऍडव्हर्टाइजमेंट त्याच्यावर बघायला मिळतात. तुमच्या कॉम्पिटिटरच्या ऍडव्हर्टाइजमेंट पण त्याच मीडियमवर असतात. त्याच्यानंतर पॅसिव्ह अँड शॉर्ट लाईव्ह, काही सेकंडच्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी इश्यूज आहेत, की त्याच्यात मल्टिपल कंपनीच्या ऍडव्हर्टाइजमेंट, सेम प्रोडक्ट रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर ते दाखवल्या जातात. तर त्याच्यामध्ये फक्त तुमच्याच प्रोडक्ट प्रमोट केलं जातंय असं होत नाही. त्याच्यामुळे कंझ्युमर मध्ये कन्फ्युजन पण क्रिएट होऊ शकतं. त्याच्यानंतर हाय प्रोडक्शन कॉस्ट आहे. टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंट प्रोड्यूस करायचा म्हणजे त्याच्यामध्ये हाय कॉस्ट इन्व्हॉल्व करावी लागते, बजेट हाय लागतं. रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंट बघायला गेलं तर त्याचा ऍडव्हान्टेज आहे की हाय फ्रिक्वेन्सी बिल्डअप, की रेडिओ ऐकणाऱ्या म्हणजे रेडिओची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती हाय असते. लॉयल लिसनर जे आहेत तर ते रेग्युलरली ते प्रोग्राम बघत असतात. मोबाईल आहे, मोबिलिटी आहे रेडिओ यूज करण्यासाठी. तुम्ही मोबाईलवर पण ते चॅनल्स ऐकू शकता. लो कॉस्ट आहे कम्पॅरेटिव्हली टेलिव्हिजन. त्याच्यानंतर लोकल मीडियमसाठी, त्या पर्पजसाठी हे मीडियम चांगलं आहे. ड्रॉबॅक्स बघायला गेलं तर बॅकग्राऊंड मीडियम, कन्झ्युमरचं सॉरी ऑडियन्सचं लक्ष म्हणजे ते डिस्ट्रॅक्टेड असू शकतात. एखादा ड्रायव्हिंग करत असेल आणि रेडिओ ऐकत असेल तर त्याचं पूर्ण लक्ष त्या रेडिओकडे असेलच असं नाहीये. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे किंवा बॅकग्राऊंड मीडियम जे आहे त्याच्यातलं, तर त्याच्यामुळे पण कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे फ्लिटिंग मेसेज. मेसेज जे आहे तर ते फक्त ऐकले जातात, त्याचा व्हिज्युअल इम्पॅक्ट असेलच असा नाहीये. तो व्हिज्युअल इम्पॅक्ट त्यांना टीव्ही मधून बघायला मिळणार आहे आणि हे सपोर्टिव्ह मीडियम म्हणून वर्क करणार आहे. ठीक आहे, आपलं सेकंड युनिट पण संपलं इथे.